मंडळी, नमस्कार सर्वांना. माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आता बाहेर पाऊस पडत आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मुलं बाहेर खेळायला जात नाहीयेत. तर अशा वेळी काय करायचं आणि मुलांची घुसमट होते याविषयीचा आजचा हा व्हिडिओ आहे. शहरामध्ये तर मुलांना फक्त सोसायटीच्या बाहेर किंवा छोट्याशा गल्लीमध्येच खेळायला भेटत असतं आणि त्यांची जी खेळण्याची क्षमता आहे किंवा त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे ती कुठेतरी वाया जात असते आणि त्यांची घुसमट होत असते. म्हणून मुलं काय करतात, दिवसभर एकतर मोबाईल घेतात, टीव्ही घेतात आणि त्याच्यावरती पूर्ण वेळ घालवतात. त्यामुळे मुलांचे डोळेही खराब होतात आणि आपल्यालाही टेन्शन येतं की दिवसभर मुलं टीव्ही बघतात, मोबाईल बघतात, तर काय करायचं. कारण अशा वेळी काही काही घटना अशा घडलेल्या आहेत की मुलांना आपण एक दोन वेळा आवाज देतो तरी सुद्धा मुलं आपल्याकडे बघत नाहीत, कारण ती इतकी गुंग झालेली असतात ते टीव्ही बघण्यात किंवा मोबाईल बघण्यामध्ये. आणि त्यातून मुलांना बाहेर कसं काढायचं हे फक्त आपल्यावरती अवलंबून आहे. कारण आई वडील किंवा पालक म्हणून हे आपणच करू शकतो आणि थोडासा घरातला कामाचा वेळ तुम्ही मुलांसाठी दिलात तर मुलंही खुश होतील. घरातली कामं काय, आता नाही तर थोड्या वेळानं मुलं झोपल्यानंतर होणारच आहेत. काम करून तुम्हाला कोणीही सर्टिफिकेट देणार नाहीये की तुम्ही एक उत्तम गृहिणी आहात. त्यापेक्षा तुम्ही उत्तम एक माता बना किंवा पालकत्व स्वीकारा. काम आयुष्यभर आपण करायचंच आहे, पण मुलांना जो तुमचा वेळ द्यायचा आहे तो दिलाच पाहिजे. कारण मुलांचं बालपण परत येणार नाहीये आणि आपण कितीही म्हटलं की माझं हे काम राहिले त्यानंतर मुलांच्याकडे लक्ष देईन किंवा तोपर्यंत मी मुलांना मोबाईल देईन, तर याच गोष्टीमुळं आपली मुलं जास्तीत जास्त मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी जातात. तर तुम्हाला काय करायचं आहे, ते आपलं घरचं काम आहे, ते रोजचंच आहे आणि ते आयुष्यभर आपल्याला करायचंच आहे. आणि ते आत्ता केलं काय आणि एक तासानंतर केलं काय, काहीही फरक पडणार नाही. पण तुमच्या मुलांसाठी दिलेला वेळ हा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण आपली आई आपल्याबरोबर राहते किंवा आपले वडील आपल्याबरोबर आपल्याशी खेळतात, ह्याचं समाधान जे आहे ते कुठेच मिळणार नाही. मी असं नाही म्हणत की तुम्ही घरातली कामे करू नका, करा. पण कधी ज्यावेळी मुलांना बाहेर खेळायला त्यांचे वडील किंवा ते मित्रांच्या बरोबर जातील त्यावेळी करा. पटपट कामे, किती एक तासाभरात सगळी कामे होऊन जातात. पण ज्यावेळी मुलं घरात असतात त्यावेळी तुमचा सगळा वेळ त्यांच्यासाठी ठेवावा. कारण ज्यावेळी मुलं हॉस्टेलला किंवा मोठ्या शिक्षणासाठी बाहेर जातील त्यावेळी तुमची मुलं तुमच्याजवळ येणार नाहीत किंवा तुम्ही म्हटलात की आजचा हा वेळ माझ्या मुलांच्या जवळ मला घालवायचा आहे, तरी सुद्धा ते शक्य होणार नाही. म्हणूनच आपली मुलं जी छोटी छोटी आहेत त्यांच्याबरोबर तुमचं बालपण नवीन जगा. तुम्हालाही एक संधी देवानं दिलेली आहे की त्या मुलांच्या बरोबर तुमचं बालपण तुम्हाला जगायचं आहे. तर काय करायचं आहे, अशा वेळी तुम्हाला घरामध्ये छोटी छोटी मुलं असतात आपली आणि त्यांच्याबरोबर आपल्याला खेळायचं. तर असे ब्लॉक जे आहेत ते बाजारपेठेमध्ये 100ला मिळतात. जर तुम्ही 2 संच आणलात तरी सुद्धा चालतं आणि असे ब्लॉक आणून त्याच्यावरती तुम्ही खेळू शकताय. आता मुलांच्या बरोबर खेळायचं, तुम्हाला वाटेल की कामे राहतात, मुलांच्या बरोबर खेळत बसायचं, ह्या ताई काय सांगतायत. तर फक्त खेळायचं नाहीये. आपली छोटी छोटी जी 7 वर्षाखालची मुलं आहेत त्या आयांसाठी तरी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आपण ज्यावेळी ह्या ब्लॉकनं खेळत असतो त्यावेळी त्यातून त्यांना शिक्षण द्यायचं आहे. आता ते शिक्षण कसं द्यायचं, आता बघा, हा ब्लॉक ह्याच्यावरती मी हे ठेवलं म्हणजे ब्लॉक किती झाले, 2. तुम्ही इंग्लिश मिडियमला असेल तर 2 म्हणू शकता. आता याच्यावरती मी हे ठेवलं, याच्यावरती हे ठेवलं, म्हणजे आपण जास्तीत जास्त संख्या वाढत जाऊन ते 10 पर्यंत शिकवू शकतो. म्हणजे काय, तर मुलांना यातून आपल्या संख्या ज्ञानही होईल. त्यानंतर मी यातून 1 काढला म्हणजे हे छोटं झालं, राहिले किती 3. आता मी यातून 1 काढला, राहिले किती 2. म्हणजे काय, मुलांना बिफोर आफ्टर म्हणजे मागची संख्या पुढची संख्या हेही तुम्ही यातून शिकवू शकता. याचबरोबर मराठी शाळेला असेल तर हा कलर पिंक आहे बाळा, गुलाबी, फेंट गुलाबी म्हणतात, आणि इंग्लिश मिडियमला असेल तर तुम्ही पिंक कलर म्हणता. म्हणजे यातून तुम्ही कलरचं ज्ञान सुद्धा आपल्या मुलांना देऊ शकताय. ग्रीन आहे, हिरवा आहे, अशा प्रकारचे त्यांना रंग किंवा कसं बिफोर आफ्टर नंबर ही आठवण करून देऊ शकताय. त्यानंतर चढता उतरता क्रम कसा करायचा हेही तुम्ही शिकवू शकताय. फक्त आपल्याकडे तो वेळ असेल तर मुलं आपली खरंच शार्प होतील.
7 वर्षापर्यंत वय हे मुलांना शिकण्यासाठीच असतं आणि त्यांचा मेंदू तितका प्रगत होत असतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधूनही तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकत असतात आणि हे जास्त महागही नाही, 200 रुपयाला आहे. त्यानंतर अशीही खेळणी तुम्हाला अशी बाजारपेठेमध्ये मिळते, ही 100 रुपयाला भेटतात. यामध्ये असं अडकवायचं असतं. यामुळं काय होतं, मुलांच्या मेंदूला चालना मिळते. आता यामध्ये कोणतं व्यवस्थित फिट होईल हे मुलांना कळतं. त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये छोटे छोटे ट्रायंगल, सर्कल हेही मिळतात आणि त्याच्यासाठी रिकाम्या जागाही दिलेल्या असतात. त्यामध्ये ती वस्तू किंवा गोलमध्ये गोल घालायचं असतं, त्रिकोणमध्ये त्रिकोण घालायचं असतं, चौकोनमध्ये चौकोन, म्हणजे मुलाची आकलन क्षमता, तो मेंदूला चालना देतो. आता मला काय करायचं आहे, या साच्यामध्ये कोणती गोष्ट घातल्यानंतर माझं पूर्ण चौकोन तो पूर्ण होणार आहे आणि आईकडून मला शाबासकी मिळणार आहे. 2 मुलं असतील तर तुम्ही तसंही करू शकता. सांग बघू बाळा, आता इथं हे कुठं घालशील तू, दुसऱ्या मुलालाही विचारू शकता. म्हणजे यातून तुम्ही सामान्य ज्ञान मुलाचं वाढवताय. त्याचबरोबर अशी मटकी असतात आपल्या घरी, त्यांना कलर करायला लावा. तुम्ही तो वेळ टीव्ही तुमचा बाजूला ठेवा, तुमचा मोबाईल बाजूला ठेवा. मुलं आपसूक मोबाईल आणि टीव्ही बंद करतील आणि त्यांच्याबरोबर चला मुलांना आज आपण पेंटिंग करू म्हणा आणि असं छानसं पेंटिंग करायला लागा आणि पेंटिंग केल्यानंतर त्याला असं डिझाईन करून घ्या किंवा छोटे छोटे डॉट द्यायला शिकवा. त्यातून मुलं खूप त्यांची आकलन क्षमता वाढत जाते, खूप काही शिकत जातात. त्यांना शिकायचं असतं आणि त्यांच्याबरोबर आपली आई शिकते, बाबा शिकतात, याचा आनंद त्याला खूप असतो. इतकं की त्यांना सगळ्यांना सांगत सुटतात की आमच्या आई बाबांनी आम्ही मिळून एक कलरिंग केलं, किती छान कलरिंग आहे बघा. असं तुम्ही कलरही करू शकताय. त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये अगदी 40 ते 50 रुपयाला क्ले माती मिळते. त्या क्ले मातीपासून, आता शहरामध्ये माती मिळत नाही, गावाकडे असेल तर तुम्हाला अंगणा वगैरे भरपूर माती मिळून जाईल. तर त्या क्ले मातीपासून तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू बनवायच्या आहेत. अगदी बोटाला सहज काही बनवू द्यात, ते गोल बनवू द्यात, अगदी रोळ बनवू द्यात किंवा छोटी छोटी भांडी बनवू द्यात, काहीही बनवू द्यात, पण बनवू द्या आणि त्यांच्याबरोबर आपणही बनवायला लागा. ज्यावेळी मुलाशी भांडी बनवत असतात त्यावेळी ह्या बोटांचं कौशल्य म्हणजे बोटांचा व्यायाम होतो आणि त्यांना लेखणी सहज पकडता येते. म्हणून तर आपल्या महाराष्ट्र शासनानं मातीची भांडी बनवा, मातीचे वस्तू बनवून आणा असे प्रकल्प दिलेले असतात. कशासाठी, मुलं ज्यावेळी त्या मातीबरोबर खेळतात त्यावेळी या मनगटांचा आणि या बोटांचा चांगला विकास होतो. बोटं बरोबर वळायला लागतात आणि हेच महत्त्वाचं आहे. आणि मुलांच्या मध्ये ज्यावेळी चौकस बुद्धी किंवा त्यांना विचार करण्याची क्षमता मिळेल, आज ते छोटे गोल बनवतील, उद्या त्या गोलपासून वेगळं काहीतरी बनवतील, छोटे छोटे डॉट लावून सीताफळ बनवून टाकतील. त्या मुलांना फक्त आणि फक्त तुमच्या कल्पनेला जोड द्यायला शिकवा, ते बरोबर बुद्धी चालवतील. कारण आता हा जो जमाना आहे तो एआयचा आहे. तुमच्याकडे कौशल्य असेल तर या स्पर्धेमध्ये तुम्ही टिकू शकणार आहात. कारण ज्यांच्याकडे कौशल्य असते ती व्यक्ती कधीच हार मानत नाही आणि कारण तिच्या चौकस बुद्धीला दररोज काही ना काहीतरी हवं असतं. आणि मुलांचंही तसंच असतं. 7 वर्षापर्यंत मुलं रोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी धडपडत असतात. त्यानंतर तुम्ही कलर पेटी आणा, रिकामे कागद झेरॉक्सचे जे असतात ते घेऊन या आणि त्यांच्याबरोबर पेंटिंग करून टाका. माझ्या घराच्या अख्ख्या भिंती पेंटिंगनं भरलेल्या आहात. आजही तुम्ही आलात तर मी तुम्हाला दाखवेन की अख्ख्या भिंतीवरती पेंटिंग आहे. कोणीही म्हणणार नाही की हे घर नवीन आहे. पण मला अभिमान आहे की माझ्या मुलीनं त्या पेंटिंग केल्या स्वतःच्या हातानं. ती बांगडी घेते, बांगडीला गोल काढते, म्हणजे तिला समजतं की बांगडीचा आकार हा गोल आहे. ती भिंतीवर ठेवून गोल काढलेत, पण त्यातून तिला एवढं तरी समजलं की हा बांगडीचा आकार ठेवल्यानंतर गोल आकार मिळतो. डब्याचं टोपण घेते, चौकोन काढून ठेवते, म्हणजे तिला हे समजले की त्या डब्याच्या आकारात कलर काय आपण नंतरही देऊ शकतो, पण हे बालपण आपण नंतर आणू शकत नाही. अगदी कितीही पैसे होता तुम्हाला त्यांचं बालपण परत येणार नाही. आणि काही 10 ते 12 वर्षानंतर तुम्ही सुद्धा एका क्षणासाठी विचार कराल की माझ्या मुलाचं बालपण मला उपभोगताच आलं नाही, कारण मुलं माझ्या समोर होते आणि मी सगळा वेळ त्या कामासाठी दिला जे आयुष्यभर मला करायचंच आहे. किती चपात्या बनवल्या, किती तुम्ही लोकांना जेवायला घातलं किंवा काय बनवलं हे तुम्हाला कधीच कोणी विचारणार नाही. पण तुमची मुलं कशी घडली किंवा तुमची मुलं काय करतात हे मात्र या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःला तरी नक्की द्यावं लागेल. त्यानंतर असे कॅम्प्युटर बाजारपेठेमध्ये मिळतात. अगदी
400 ते 500 रुपयाला. आता या कॅम्प्युटरचं काय करायचं? ज्यावेळी हे ओपन केल्यानंतर इथं अल्फाबेट आहेत. बरोबर तुम्ही ए दाबलं ना, ए फॉर ऍपल असं म्हणतं. बी दाबलं, बी फॉर बॉल. म्हणजे मुलांच्या मेंदूमध्ये तो आवाज जातो की ए फॉर ऍपल असतं, बी फॉर बॉल असतं किंवा म्युझिक लागतं. तुम्हाला कुठेपर्यंत अंक येतात ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथपर्यंतचे सुद्धा अंक यामध्ये असतात. यामध्ये सील भरायची असते आणि मुलं त्यामध्ये गुंग होऊन जातात. अगदी टीचर सुद्धा खेळतात. आमच्या घरामध्ये तर नेहमीच चाललेलं असतं टीचर मुलं टीचर असतात, आम्ही स्टुडंट असतो. त्यानंतर असे सर्कल ही बाजारपेठेमध्ये मिळतात, ते आपण घालायचे असतात. त्यानुसार काय कळतं, आधी मोठा सर्कल घालायचा, मग त्याच्यापेक्षा छोटा, मग त्याच्यापेक्षा छोटा, अशा पद्धतीनं ते लावू शकतात. म्हणजे हेही जास्त महाग नाहीये, 30 ते 40 रुपयाला तुम्हाला येऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी 1.5 वर्षाची अनुश्री असताना सुद्धा एबीसीडी व्यवस्थित दाखवत होती, ते म्हणजे याच्यामध्ये. आता ती 1.5 वर्षाची असताना एबीसीडी कशी लावत होती सांगते तुम्हाला. आता हे मी ज्यावेळी तिला आर दाखवेल उदाहरणार्थ, तर तिला मी असं पोस्टर लावलेलं आहे जे 20-25 रुपयाला मिळतं बाजारपेठेमध्ये. ते तिला मी म्हणते, हे जे आर फॉर रॅबिट आहे ना, मला दाखव कुठे येते आणि तिथं नेऊन हे चिकटव. तर ती सहज जाऊन ना तिथं जाऊन चिकटवते, हे मम्मा आर फॉर रॅबिट आहे. त्यानंतर सी फॉर कॅट कुठे आहे दाखव बेटा म्हटलं ना, ही सी फॉर कॅट दाखवते. मग मी कधी कधी काय करते चुकून ना, हे सी फॉर डॉग आहे का ग, तर नाही, हे सी फॉर कॅट असतं. म्हणजे तिला ते माहिती आहे की सी फॉर कॅट असतं. अशी ही खेळणी तुम्ही ह्या खेळण्यातून तुमच्या मुलांना भरपूर शिकवू शकता आणि एक उत्तम पालकत्व तुम्ही निभावू शकता. त्यातून येल्लो कलर आहे, पिंक कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, अशाही कलरची नावं तुम्ही शिकू. तुम्ही बाजारपेठेमधून ज्यावेळी भाज्या वगैरे खरेदी करता, त्या भाज्या घरी आणल्यानंतर त्यातूनही मुलांना शिकवतात. हा बटाटा आहे, हे वांगी आहेत, ही गवार आहे, आणि हे बटाटे किती आहेत मोज बघू, या वांगी किती आहेत मोज बघू. मग बटाट्यापेक्षा वांगी कितीने जास्त आहेत आणि वांगी कितीने, बटाटे कितीने कमी आहेत. यातूनही तुम्ही बऱ्याच गोष्टी आपल्या मुलाला शिकवू शकता. पीठ मळण्यापासून, ज्यावेळी तुम्ही पीठ मळत असता त्यातला थोडासा गोळा तुम्ही तुमच्या बाळाला द्या आणि त्याच्यापासून तूही चपाती बनवणार. कारण त्याच्या हाताचे कौशल्य जे आहे ते पूर्णपणे होणे गरजेचं आहे. त्यातूनच त्याचा हस्ताक्षर सुधारणार आहे आणि त्याचं कौशल्य ज्यावेळी सुधारेल त्यावेळी तुम्हालाही अभिमान वाटेल की माझ्या मुलाचं अक्षर अगदी मोत्यासारखं आहे आणि तो सहज लिहून जातो. अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपण आपल्या मुलांना शिकवायचं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट ही करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.